हाय हॅलो नमस्ते गाईज, वेलकम बॅक टू दिस चॅनल. तर माझ्यासोबत चला तुळजापूरला मी बसली आहे त्या ट्रॅव्हलला. त्याच्यामध्ये माझी मैत्रीण मला भेटली आफ्टर अ लाँग टाईम. देन मी पुण्याला उतरले. पुण्याहून आम्ही बस स्टॉपला गेलो. मग मी सोलापूरची बस पकडली. खूप वेटिंग केलं आम्ही ॲक्च्युली, कारण की प्रचंड गर्दी, पूर्ण गाड्या फुल भरून जात होत्या. फायनली वी गॉट द बस. आम्हाला जागा पण मिळाली. त्याच्यानंतर आम्ही इन बिटवीन एका शिवसागर हॉटेलला थांबलो. तिथं थोडं जेवण वगैरे केलं आम्ही. देन मग आमचा परत प्रवास सुरू झाला सोलापूरच्या दिशेने. मग आम्ही सोलापूरला उतरलो. खूपच जास्त क्राऊड होता, कारण कंटिन्यू सुट्ट्या आल्या ना सगळ्यांना, तर मला बसच मिळेना. मग आम्ही फायनली बाहेर गेलो. मग एक प्रायव्हेट कॅब होती तिथं आम्हाला मिळाली. सो आम्ही त्याच्यात बसलो. मग आम्ही फायनली तुळजापूरला जायला निघालो. मग आम्ही एका तासात तिथून पोचलो. आणि गाईज 7वा दिवस होता गणपतीचा. तर तिथं तुळजापूरला गणपतीचं मिरवणूक चालली होती. इतकं छान मिरवणूक होती ना. आम्ही सगळ्या गणपती बघितले आणि खूप छान आल्हादायक वातावरण होतं. मस्त त्यांचं DJ, मस्त म्युझिक, असं वाटत होतं आम्ही पण तिथे नाचून घ्यावं थोडं. ओव्हरऑल आम्ही तिथे सगळे गणपती बघितले, सगळी मिरवणूक बघितली. जबरदस्त A1 होता. आणि मग आम्ही एक तासासाठी फ्रेश होण्यासाठी रूम बुक केला. त्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेकडे जायला निघालो. आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे आणि आम्हाला पुढचे स्पॉट कव्हर करायचे होते, त्यामुळे आम्ही पहिले पास काढली आणि पास घेतली. पण काय राव, तिकडे पण खूप जास्त गर्दी होती. मग फायनली 2 तासामध्ये आमचा नंबर लागला तिकडे. आणि येस, यू कॅन सी द क्राऊड आणि गणपती बाप्पा. ओ माय गॉड, जस्ट काय सांगू, ते वातावरण जे तिथं अनुभवलं आम्ही, जबरदस्त होतं. तसं बघायला गेलं तर मंदिर खूप जास्त मोठं आहे, कारण की फर्स्ट टाईम मी तिकडे व्हिजिट केला आणि खूप छान आहे ॲक्च्युली. प्रत्येकानं जायला पाहिजे गाईज. श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे. आणि तुळजाभवानी देवी ही 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती म्हणजेच भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शास्त्र तेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती, स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी तुळजापूर भवानी देवीची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. आणि एका प्रवेशद्वारास शहाजी महाद्वार आणि दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आलेले आहे. इथे गोमुख तीर्थ पण आहे. तिथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक इथे स्नान करत असतात, नेहमी हातपाय धुत असतात. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेची त्यांना प्रेरणा मिळाली होती. आणि देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आपल्याला माहिती आहे, आख्यायिका आहे. भोसले घराण्याची कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची जी धाटणी आहे ती हेमाडपंथी आहे. त्याची धार्मिक आख्यायिका पण आहे की कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषींची पत्नी अनुभूतीच्या बद्दल कुंकूर नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पतिव्रताच्या भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत त्याला तुळजा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापने या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला, म्हणून रामवरदायिनी पण असे त्यांना म्हटले जाते. आणि तुळजाभवानीची मूर्ती चल असून ती वर्षातून 3 वेळा सिंहासनावरून हलवली जाते असे पण सांगतात. ओव्हरऑल इथं खूप प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी आहे. खूप जबरदस्त वातावरण पण इथं तुम्हाला बघायला मिळतं. तर पूर्ण दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो मग एक्झिटच्या द्वारे. मम्मीने सांगितलं की कुंकू घेऊन ये तिकडनं. सो आय परचेज कुंकू अँड हळद. गाईज आम्हाला खूप टायमाची कमी होती, तर आम्ही बाकीच्या प्लेसेसला व्हिजिट नाही केली. बट यू मस्ट व्हिजिट दॅट घाटशिला टेम्पल. देन विष्णू तीर्थ आहे, नळदुर्ग तिकडे आहे, कलोला तीर्थ टँक आहे. देन असे भरपूर स्पॉट आहेत तिथं, तर तुम्ही मस्ट व्हिजिट करा एक दिवस एक्स्ट्रा तिथं राहून. आणि इव्हिनिंगला तर खूप छान वाटत होतं. ते लाईटिंग वगैरे जे बनवलेलं होतं त्यांना खूप छान अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. आणि येस गाईज, गणपतीची स्टील तिकडं गर्दी होती, कारण की आम्ही ते सगळे गणपती पण पाहिले, मिरवणूक पाहिली. काही 7 दिवसांमध्ये उठवतात, राईट. तर येस, अशा प्रकारे आम्ही तुळजापूरचे पण गणपती बघितले आणि असा आमचा टूर सक्सेसफुल झाला तिथला. आणि देन आम्ही तिकडे पहिले जेवण केल्यानंतर आम्ही तिकडे बस स्टॉपला गेलो तुळजापूरला. अरे काय सांगू, तिकडे पण राव खूपच गर्दी, म्हणजे प्रचंड गर्दी. जे पण गाड्या येत होत्या सोलापूरला जायला, अदरवाईज दुसऱ्याच ठिकाणी जायला, पूर्ण भरलेल्या होत्या. तर फायनली आम्ही एका 4 व्हीलरमध्ये बसलो, म्हणजे आम्हाला मिळाली ॲक्च्युली तिकडनं. तर त्यांनी आम्हाला नेलं. मग आम्ही फायनली तिकडे बसलो. आणि येस, ऑफकोर्स छोटा बेबी तिकडे होता, तो आय प्लेड विथ हिम लिटल बिट. तर येस, अशा प्रकारे आम्हाला खूप मजा आली. देन आम्ही आता निघालो आहोत पंढरपूरच्या दिशेने. तर सी यू गाईज इन अ नेक्स्ट व्लॉग. पंढरपूरला आपण भेटूया नक्की. तो स्टील देन बाय अँड टेक केअर. आय लव्ह यू सो मच.